आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी स्वागत करतो. नाव शहाजी बापूंचं राज्यात विकासणार स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेची मनुक मैदानी तोप एका सर्वसामान्य कुटुंबातलं एक असामान्य नेतृत्व सन्माननीय दादासाहेबजी लवटे या ठिकाणी उपस्थित होत आहे. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातला महाराष्ट्राची सुपुत्र या संपूर्ण तालुक्याचे एक कलाकार नेतृत्व सन्माननीय दादासाहेबजी लवटे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादासाहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आनंद भाऊ माने आपल्या सर्वांशी बोलतायत. एकदा जोरदार टाळी होऊ द्या आनंद भाऊंसाठी. शिवसेनेच्या सांगोला येते का आता? मला दादासारखं भाषण येत नाही. सांगोला नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आपले तालुक्याचे लाडके आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे यश मिळालं गवगवीत, त्या यशानंतर मौत गावामध्ये ग्रामस्थांनी जो आमचा सत्कार ठेवलाय त्या सत्कारासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील, तसेच मंचावर असलेले सर्व नूतन नगरसेवक नगरसेविका
शिवसेनेचे पदाधिकारी, तुम्हाला सांगतो, दादा आता बोलले की खरंय, मी बापूंना हात जोडून सांगत होतो हे निवडणूक आता लढवायची नाही. पाठीमागच्या वेळेस तुम्ही माझ्या ओपन जागेवरती, ओपन महिला जागेवरती माझ्या बायकोला संधी दिली, आम्ही माझे परिवार समाधान आहे. तर बापू म्हणले तसं नाही भाऊ, आपल्याला निवडणूक करावं लागेल, तुम्ही तयारी तर ठेवा. आता ही मौदाचं गडी संजय मेटकरी पाहुणं, दादा लवटे आम्हाला काय बसू देते ते. काल माझ्या लग्नाचा 23वा वाढदिवस झाला, बायकोला विचारा 1 रुपयाचा हुंडा दिला नाही. पण मेटकरी पाहुण्यानं मेहुण्याकडनं 3 एकर लिहून ठेवून पैसे गोळा करून निवडणूक करायला लावली. मतदानाच्या 5 वाजेपर्यंत गडीने काही पैसे कमी पडू दिले नाहीत मला. तर निवडणुका लढवणे हे पहिल्यापासूनच बापून आम्हाला शिकवलंय. आम्ही निवडणुकाला लढवायला कधी सुद्धा घाबरत नव्हतो. लोकांचा विश्वास, लोकांचं प्रेम हे बापूने जवळनं पाहिलं आमच्या माने परिवारावर. आणि पाठीमागच्या वेळेस बायकोण नगराध्यक्ष लोकनियुक्त, आता ह्या वेळेस तर मला लोकांनी भरघोस मताने निवडून दिलं. म्हणजे 2 वेळा आमच्या माने कुटुंबावरती बापूने एवढा मोठा विश्वास ठेवला, त्याबद्दल मी बापूंचे मनापासून आभार मानतो. सांगोला शहरामध्ये नगरसेवक सुद्धा आमच्या धनगर समाजाचे 5 नगरसेवक निवडून आले. मदने, मेटकरी, सरगर, गावडे कोण शिल्लकच राहिलं नाही आता तिथं धनगर गल्लीत, सगळे नगरसेवकच झाले. तर असे बापू सांगण्याचं तात्पर्य म्हणजे बापूंचं जे नवीन माणसं, नवीन बघा तुम्ही आमचे नगरसेवक सगळे तरुण तडफदार, मौली तेले बघा आमचा मौली कसा गेले. तुम्हाला सांगतो चैतन्य राऊत उभा राहा, एकदम सामान्य कुटुंबातली माणसं, पोरं, त्यांना नगरसेवक पदापर्यंत निवडून बापूने विश्वास ठेवून निवडून आणायचं काम केलं. सीमाताई सरगरने तर महाराष्ट्रात रेकॉर्डच तयार केला. तर अशा म्हणजे बापूच्या नेतृत्वाखाली आमच्या सारख्यांना सगळ्यांना काम करायची संधी मिळते. आणि माझी निम्मी निवडणूक तुम्हाला सांगायचं म्हणलं तर महोदवाल्यांनी केली. आमचा मारुती हांडे पाहुणा असू द्या, राहुल आपले नागणे असू द्या, आमचे मित्र उमेश चव्हाण असू द्या, हे दोघं तर आम्हाला झोपूच देत नव्हते, दादा लवटे संजय मेटकरी. उठसूट भाऊ तुम्ही का बसू नका, भाऊ तुम्ही असं करू नका, मुंबईला पळा, इकडं चला तिकडं चला करत होतो. यांच्या बरोबर आपलं दिलं लोकांनी. बापूने एकदा परत संधी दिली आणि त्याच प्रेमानं सांगोला शहरातील लोकांनी मला निवडून भरघोस मतान दिला. त्याबद्दल काल सांगोला शहरात आम्ही जाहीर सभाही घेतली, सर्व मतदारांचे आभार पण मानले. आणि आज या ठिकाणी आमच्या नूतन नगराध्यक्ष म्हणून माझा व आमच्या सहकारी नगरसेवक नगरसेविकांचा सत्कार केल्याबद्दल सर्व मौद ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.